या जगातील सर्व काही केवळ मनाचे खेळ आहेत व मन अतिसूक्ष्म असल्यामुळे ह्या भौतिक इंद्रियाने दृश्य नाही. परिणामाच्या स्वरूपात ते व्यक्त होत असते. कधी रडवते, हसवते, कधी नाना तऱ्हेच्या क्रिया माध्यमातून ते नाचवते. अनेक प्रकारच्या क्रियेच्या माध्यमातून ते नाचवते. तो कोरिओग्राफर दुसरा कोणी नसून हे मनरूपी यंत्रच होय. आपला, परका, मित्र, शत्रू हा भाव व सर्व प्रकारचे द्वंद्व म्हणजे दोन भासणे या मनामुळेच होते. वास्तविक एकच वस्तू अनेक रूपाने व्यक्त झाली आहे. दोन नाहीच. दोन दिसणे, भासणे हा केवळ भ्रम आहे. भिन्नत्व हा भ्रम मनाची निर्मिती आहे. ते प्रसन्न असेल तर सारी सृष्टी सुंदर दिसते. कारण एकच अनेक स्वरूपाने दर्शन देत असते. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. इसलिए मन को योग्य ट्रेन करना जरूरी है, नहीं तो वह राक्षस बना देगा. परिणाम सर्वनाश. तर कसं तयार होतं हे मन हेच फार कमी जण जाणतात. अतिविद्वान महातपस्वीला पण किंचित जाणीव न होऊ देता क्षणात पटकणी देतं. तर मनमाने आचरण करणाऱ्याचं काय होईल याची कल्पना आपण केली पाहिजे. किती वर नेऊन आपटायचे ते तेच ठरवतं. इंद्रियानां मनश्यामी. सर्व इंद्रियात पॉवरफुल मन तो मी आहे. तू मन मला समर्पित केले हे योग्य केले अर्जुना. पहा पॉवरफुल दुर्योधनाची दशा. फॉर हिम हू हॅज conquered the mind is the best of friends. But for one who has failed to do so, his mind will remain the greatest enemy. तूच बघ या पॉवरफुल दुर्योधनाची आणि कौरवांची स्थिती. महान धनुर्धर आणि सर्वगुण संपन्न कर्ण, द्रोण, तूच पहा. तू प्रत्यक्ष हे पाहू शकतो. तू हे योग्यच केले की तू तुझे जे मन आहे ते मला समर्पित केले. मय्येव मन आध्वस्त मयी बुद्धी निवेशया निवेशयसि मय्येव अथ ऊर्ध्वन संशय. जेव्हा हे तुझं